Wow.
कुठली संस्था बेटा आपली? दिगंची. तुमचे गुरु धन्य आहेत, तुमचे आई वडील धन्य आहेत आणि तुम्ही धन्य आहे. विठाल विठाल. दुसरं गायनाचार्य बाबा, त्यांचं वय होऊन पण गाण्याचं वय नव्हतं झालेलं, ते पोक्तपणा आलेलं आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. आणि त्यातल्या त्यात दोन्ही मृदुंगाचार्य तुम्हाला सनासन अशी साथ दिली, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायचं किती? एका टाळ्या वाजवर न्यायचं काय? विठाला विठाला. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुलीची जी होती आच्छादिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी नसाय, तेथीचा आनंद ब्रह्मांडी नसाय, उपमेश काय देऊ सुखा, भावाचे मथिले निर्गुणे संचले, भावाचे मथिले निर्गुणे संचले, ते हे उभे केले विटेवरी, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाय, उपमेश काय देव सुखा, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, भावाची थोरी साठवण, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन साये, उपमेश काय देव सुखा. पूज्य गुरुवर्य सोपान काका मारुती कारंडे सनगर बुवा यांच्या स्मरणार्थ वैकुंठवासी अभापा भीमाशंकर महाराज मंगळ वेहेळेकर यांच्या प्रेरणेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि वलवाडी खरोखरच वलवाडी तालुका सांगोळा जिल्हा सोलापूर ही
हरिनामाची सेवा हरिभक्तपरायण दिलीप शिंदे, मनोहर शिंदे या ब्रह्ममूर्तीने आम्हाला सांगितलं. आणि दत्तात्रय पंढरीनाथ कारंडे सर्वश्री हे खूप खूप सेवेधारी आहेत आणि त्यांच्या सहचारणी आई त्या पण खूप खूप सेवेधारी आहेत. आणि आता माझ्या पाठीमागे उभे आहेत चोपदार बलवडी बाबांचे चिरंजीव. नाव काय बेटा तुझं? अभिजित. यांची वडील होती, त्यांनी एकदा मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचे योगायोग आणला होता. दुसरे चोपदार काय काय नाव बोललं? दत्तात्रय केंगार महाराज महापुरुषांनो. आणि जे आता हार्मोनियमचा आवाज देतात हे सतत आवाज येतात, म्हणजे ताल सूर नर्तन वादन गायन. जेव्हा हे हार्मोनियम पेटी वादक असले का बुवा आजूबाजूला जात नाही. आणि सर्व चित्रीकरण चाललेले हे संपूर्ण भारतभर हे चित्रीकरण चालू आहे. आमचे यशवंत शेठ कराले त्यांची गाडी, त्यांचा पेट्रोल, त्यांचा स्वतःचा ड्रायव्हिंग एवढा मोठा व्याप सोडून हे धर्म कार्याला, संत कार्याला, देव कार्याला हे येत असतात. विठाल विठाल. आमच्या जोडीला सत्यवान महाराज संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही कार्यक्रम असतात. आता पुढच्या म्हणजे 14-15 ला आहे जळगावला आहे, तिथे पण चालूच आहेत कार्यक्रम, सतत चालूच आहेत प्रत्येक बाबा लोकांची. कोणी रिकामा. मग तिथून इथपर्यंत आलो बघा ना. 39 वर्ष ना कारंडे बाबा? 38. खूप भाग्याचा तुम्ही रे. म्हणजे 12-36 3 तप होऊन गेले बाबा. 4था तपाला वाटचाल चालू आहे. नाराज नाही व्हायचा, बिलकुल नाराज नाही व्हायचा. उलट तोपर्यंत कोरोना पासून आपल्याला वाचवून ठेवली ही मेहरबानी आपली यावरती भगवंताची. आणि ती मेहरबानी माझं खरं भाग्य तुमचं मला सगळ्यांचं दर्शन होतं. धन्याचं दीन संत दर्शना दिवस धन्य. धन्याज दीन
संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची. आज त्यांचा सौजन्य आहे. अण्णासाहेब उत्तम परमाळे आल्यात का? कुठे? काळजी करू नको, काही मालबीन घालत म्हणजे पाया पडू, थेंकी देऊ, पण आमच्या गळ्याला फास लावू, पाला खायला लावू. आम्हाला माहित आहे तुमची बुवा लोक कशी वागतात ती, त्याच्यापेक्षा आम्ही बरे आहोत. विठाला विठा मस्तकही पाया या वारकरी संतांच्या. कारण ते सर तुमचं परम भाग्य, सगळ्या गावचं तुम्हाला एवढ्या लोकांची सेवा करायला मिळते, तेही रेडीमेड. आता तिकडून मुंबईहून ते आम्ही सकाळी 8ला निघालो, आरबीर गाठल्यावर वाटतं भो लोकांची लई मजा आली. ते रॉकेटचं धूर किती निघत. विठाला विठा बरं असो. कम टू पॉइंट, स्टार्ट टू सब्जेक्ट. आपण आपल्या मुद्द्यावरती यायचं. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुलीची जी होती आच्छादिली. अभंग तुकाराम बाबांचा आहे. ज्या बाबाने एवढे अभंग लिहिले, पण या अभंगावरती आमचं मन स्थिर झालं. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतःकरणामध्ये असलेली ज्योत प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादिली. मूळची जी होती तिच्यावरती आच्छादन आलेला होता, आणि तो आच्छादन करण्याकरता सद्गुरुनाथ गुरुमाऊली जनामे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे, आणि गुरु साक्षात परब्रह्म. आणि ते साक्षात परब्रह्म ज्याला वाटला त्याचा फैसला लगेच आहे. नको जाऊन दे, नको जाऊन दे, मग गुरुदेव कारभार. नको जाऊ दे, मग गुरुदेव कारभार. मग त्याला त्याच्या करता आपण कल करो शो आज करो, आज करो शो अभी करो. समजा या बुवाचा श्वास आता थांबला, उद्या किती वरण ठेवतील? 7-8 तास लागतील पोचवायला. नाही
ओरकून घ्या, लांबच आहे. आणि मग आता जरा वास याची सुरुवात, मग त्याच्यापेक्षा आपण या देहाचा सार्थक केला. विठाल विठाल अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतःकरणातली ज्योत. ज्या वेळेला ब्रह्मदेव भगवान विष्णू दोघांचा आपसमध्ये चर्चा चालली. बस एक मोठे माणसाने कधी याच्यात पडू नये. कशात? स्पर्धेमध्ये. यांनी सांगितलं मी उत्पन्न करतो म्हणून सगळं चाललेलं आहे. तर म्हणतो तू नुसतं उत्पन्नच करतो, मला त्याचं सगळं संगोपन करावं लागतं. दोघांचे एकमत होईना. मग कोणतरी तिसरा पाहिजे, तिसरं कोणतरी एक पाहिजे. भोलेनाथ, नाथांचे नाथ भोलेनाथ कैलासाला मूलबंद, उड्याणबंद, जालिंदर बंद तिन्ही बंधांच्या पलीकडे भ्रुकुटी स्थानी ध्यान लावून बसले होते. आणि ते ध्यान कसं? या दोघांचा गलबला ऐकायला आला. नंदीला सांगितलं बेटा जा तिकडे, कोण आले बघ नीट. त्याने सांगितलं मोठी माणसं आलेली. किती मोठी? गण्यामाप्या नाही, मोठी माणसं आली. मग आता एक काम करा. काय त्यांचं काम आहे? मग जाणकार माणसाने फॉर्म भरावा का? इथला नाही बोलत मी. आपलं काम विठ्ठल विठ्ठल म्हणतात बरोबर. आणि ते जर तिकडे लावलं, बुवा कोणी सांगितलं तुला? पाया पडतात म्हणजे तुला मानतात ते समजू. कधी पाय उडतील काही पता लागत. मग त्याच्यापेक्षा आपली व्हॅल्युएशन, मगरीची ताकद पाण्यामध्ये आहे, हत्तीची ताकद सोंड्यामध्ये आहे, विंचवाची ताकद त्याच्या नांगीमध्ये, तशी बुवाची ताकद त्याला. पवित्र तो देह वाली पुण्यवंत, पवित्र तो देह वाली पुण्यवंत, संगत आणि पंगत. आजचे स्पीकर वाले कोण आहेत? नाव काय बेटा? धवन. कमी जास्त आवाज करत नाही म्हणजे काम बरोबर आहे. कमी जास्त आवाज केलं म्हणजे माझं नाव.
अगोदर गणपती बाप्पाला नमस्कार. काय प्रश्न? विठाल विठाल. पवित्र तो देह. माझ्या जमलेल्या माता भगिनींनो, महापुरुषांनो, तुम्ही सर्वच जण अमृताचे पुत्र आहात. 38x7 एवढं बाबा लोकांना वाजवत वाजवत तुम्ही ऐकलेलं आहे. तर तू सांगून सांगून काय सांगणार आम्हाला माहित आहे. तू काही गडबड करू 1 तास गेला आऊ करण्यात, अर्धा तास जाईल दृष्टांत सांगण्यात, 15 मिनिटं जाईल विठ्ठल विठ्ठल करण्यात, बाकी टाइम राहिला कुठं? विठाल विठाल. मुद्द्याच ऐकायचं असेल त्या वेळेला यांनी सांगितलं ब्रह्मदेवानी, प्रभू नजरच बोलून टाकतो, नजर. दुसरी वाणीच बोलून टाकतात, तिसरा स्पर्शच बोलून टाकत. ए भाऊ गडबड करू, जा माझा मुकुट बघून ये. याला सांगितले जा तू माझा चरणच बघून ये. तुमच्यापैकी इथे कोणी एक साधा प्रश्न विचारतो, कोणी सांगेल का नवा असो, जुना असो, ताजा असो, शिला असो, आकाश किती उंचावर गेल्यानंतर संपेल? मग कवा लक्षात यायचं? लक्षात कवा यायचं? ज्ञानदेव पुसे निरोधेचे झाड. आम्हाला नाही खरं वाटत. रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग 7 कोटी मंत्र आहेत, म्हणजे मुख्य मंत्र आहे. मग असे अनुग्रह देताना बोललो, अख्खा जग विठ्ठल विठ्ठल म्हणतं, पण विठ्ठल कुठला जप जपतात? ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन करत जातो. समाधी संजन मध्ये ज्ञानोबाराय कुठला जप जपतात? भगवान भोलेनाथ स्वतः कुठला जप जपतात? कुठला बुवा कोणी विचारला आतापर्यंत? मला बोलेल तो, माहित असेल तर बोलेल ना. आता हे बाबाला विचारलं, बाबा तुमच्या स्विस बँकेत किती 1000 कोटी रुपये आहे? स्विस बँकेत किती हजार आणि कोटी? कोटी तर आम्हाला काही माहितच नाही, तोच काही पुरत नाही. आणि ती स्विस बँक कुठं आली? स्वित्झर्लंड मध्ये आली, इंग्लंड मध्ये आली का फ्रान्स, जर्मन, युरोप मध्ये आली? कुठं काही खबर नाही. काय बोलत ते समजत. तसा सामान्य माणसाला, ज्याला सिंपल लिव्हिंग, हायर थिंकिंग, आणि ती हायर थिंकिंग, उच्च कोटीचे विचार जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, दोघांनी पाहिलं, एकाने चरण पाहायला गेलं, एकाने मुकुट पाहायला गेले, थकलं. ब्रह्मदेवाचा गुरुदेव झाला, बघून आलो बोलत. आणि त्या ज्या वेळेला मुद्द्याच यायचं, मुद्द्यावरती न्यायचं, मुद्द्यावरती यायचं, त्या वेळेला ती ज्योत प्रकटली, जी शिवरात्र म्हणतात, जी आत्मज्योत म्हणतात. आणि ती ज्योत अभंगाचं पहिलं चरण,
ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छादली मूळची तिच्यावरती आवरण आलं. आय एम सो अँड सो सकाराम तुकाराम पाटील. मी कोण आहे जर नीट समजून घेतला नीट किती नीट. अब्दुल कलाम साहेब विद्यार्थी दशेतून कामाला लागायला गेली आणि कामाला लागायला गेल्यानंतर त्यांना परीक्षेमध्ये अपयश आला आणि अपयश आल्यामुळे त्याने काय ठरवलं मी एका गाडीत बसले आणि पार तिकडं उत्तर दिशेला निघून गेले. उत्तर दिशेला निघून गेल्यानंतर गंगेच्या किनावरती तिथे थांबले. एक झाड होता. म्हणतो या आता झाडावर मी उडी घेतो आणि जीव देतो. कोणी अब्दुल कलाम साहेब. आणि मग न्यूटन आणि फेज जो कोणी एज्युकेटेड असेल त्यांनी समजून घ्या. त्याला समजदारीचा पल भेटला. त्याला सांगितलं हे रामानंद बाबा तिथे होते बेटा वरती कशाला गेलेस. खाली पडलं तर मरशील ना गंगेमध्ये. होय मला जीवच द्यायचा आहे. ए बेटा खाली उतर पहिले खाली उतर मग तुला सांगतो. अरे तो एका परीक्षेत एका इंटरव्ह्यू मध्ये नापास झाला म्हणजे अख्ख्या जिंदगीतून नापास झाला तो नाही. नियतीने शब्दाकडे टिचून लक्ष द्या. नियतीने तुला अशा कार्यकर्त्याला तुला नेमून ठेवलेलं आहे का तुझ्यातून अलौकिक अद्वितीय महान कार्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. हे गुलामी करण्यासाठी नाही. निरीक्षण परीक्षण बघणं पाहण्याने सूक्ष्म अवलोकन केलं. खरंच मी काहीतरी विशेष कामा करता आलेलं आहे. जीव द्यायचं सोडून दिलं त्यांनी. अथक प्रयत्न केला. प्रयत्न करायला पाहिजे. इंसान को जब तक अपने आप की समझ आती नहीं तब तक दिल की परेशानी जाती नहीं. दिल की परेशानी म्हणजे रे बोलो कधी तसंच सांगतो. त्याच्या सांगायचं काम आहे आपलं ऐकायचं काम आहे. आम्ही जैसे थे किती बी सांग परंतु आम्ही काय हालत प्युअर खरा ना वाटत ना. प्युअर खरा वाटत प्युअर खरा वाटलं मुखी नाम हाती कारण आपल्याला तशी थंडी लागणार. याचं कारण कसं आहे जगन्नाथपुरीला त्या समुद्राचा धडाम समुद्र लाटा यायच्या. माझ्या प्रभूची भगवंताची झोप मोड व्हायची. झोप लागतच नाही. आता कसा करावा. आणि हाक मारले हनुमंता बेटा इकडे. तो काय हे समुद्र आहे ना मला आराम करू देत नाही. मग तू इतर याचा आवाज आतमध्ये येऊन देऊ. याचा आवाज आतमध्ये येऊन जगन्नाथपुरीला जर कधी गेला
एक पाय आतमध्ये मंदिरात, एक पाय बाहेर. असा डोका केला का समुद्राचा आवाज येतो, असा डोका केला जरा बी येत नाही. तसं आपल्याला इथं आतमध्ये जोवर कार्यक्रम येतो पण थंडी लागणार, तिला आदेशच नाही. विठाला विठाला मुखी नाम हाती. हा गोड कसा पाहिल्यानंतर गोड लागेल? वास घेऊन, चर्चा करून, डोळं वाटारून पाहून. मग तशी किती कीर्तन ऐकून इन्स्पायर्ड नॉलेज होईल. अरे काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात, इन ऑल इंडिया, संपूर्ण भारतभर फिरलात. जर तुम्हाला त्या तत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर जातीवंत, ज्वलंत न जिवंत, ज्याच्याकडे अखंड परंपरा आहे आणि त्या परंपरा महात्म्याचा शब्द अर्जुनबाण होता. तो अर्जुनबाण आरपार जायचा न शत्रूला मारून बाजूला व्हायचा. रामबाण होता, शत्रूला मारून पुन्हा भात्यामध्ये येत होता. तसा हा गे माझा अनुभव. तुकाराम बाबा म्हणतात हा गे माझा अनुभव. भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव आणि भाग्याचा माझा तो अनुभव आहे. आणि तुम्हा बलवाडी हे पंचक्रोशीतील सर्व महापुरुषांना तुम्ही खरोखरच भाग्याच्या. इतकी वर्ष तुम्हाला ऐकायला मिळतात. टाळ्या वाजवा, ऐका याचे टाळ्याच वाजवायला लावतं. विठाला विठाला 121 वेळा टाळ्या वाजवल्या तर आपली डायबिटीज ऑटोमॅटिक उतरत येतात. हे पॉइंट दाबले जातात. पॉइंट दाबले जातात. पॉइंट दाबला का रक्ताभिसरण होतं. रक्ताभिसरण वाढलं का आपल्याला उत्साह, आनंद, सुख, समाधान, शांती, मनाची क्रांती जाते. भ्रांती आणि मग ज्ञानोबराय म्हणतात भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जे गुरुजींचं वाक्य घरचं नाही, त्याच्या अनादी कालापासून आलेला ते. आणि मग त्यावेळ ते वाक्य आपल्या कानावरती पडलं. एक्झॅक्ट, परफेक्ट, निश्चित, VIP MP कुठलं वाक्य? सगळे रामकृष्ण रे म्हणतात. आम्ही बी तसंच म्हणतो. रामकृष्ण चोरांना बी माहिती, पण मुख्य जो जप आहे तो माहिती व्हायला पाहिजे. कीर्तन त्याच्या करताय, प्रवचन त्याच्या करताय, सप्ताह त्याच्या करताय, नवे नवे पारायण त्याच्या करताय, आणि जन्माला आलो त्याच्या करता. मुद्द्याचं तेज विसरून जातो. विठाल आणि तो शब्द, तो जप बरच महाराज झाले, पण हो करून कोणी सांगत माहिती लागत. मुहले ना कंटाले ना जीवान रटे राम, हम बैठे आराम
हमारा भजन करी आत्माराम. कंठही हलत नाही, तोंडही हलत नाही, परंतु ते भजन अजपा जपणे उलट तेथेही मनाचा तो शब्द मिळाला पाहिजे रे. गप्पा नको, गप्पा नको, चर्चा नको. तो शब्द मिळण्याकरता जातीवंत त्यातलाच पाहिजे, आणि जातीवंत त्यातला मिळाला. अभंगाचा दुसरा चरण आनंद ब्रह्मांडीन समाय उपमेश काय देऊ सुखा. ज्याला साधक चिंतनाला बसत, चिंतनाला बसल्यानंतर त्याचा श्वासोश्वास प्राणायाम वाढत असतो, आणि वाढता वाढता त्याच्या डोळ्यातून अश्रुपात होत असतो. इकडे अब्दुल कलाम साहेब आले आणि त्यांनी पुरुषार्थ करायचं ठरवलं. जे पुरुषार्थ सिद्धी 4थी या कलाम साहेबांनी असं काही अथाक प्रयत्न केला आणि अमेरिकेतून भारतात आला. भारतात आल्यानंतर त्यांनी पहिला आपल्याला मिसाईल नव्हता, त्यांनी असं काही संशोधन केला. एका ठिकाणी बॉम्ब हल्ला केल्यानंतर तो मिसाईल संपून जायचा, पण साहेबांनी असा काही बनवला एकच मिसाईल मध्ये 10 ठिकाणी तो अणुबॉम्ब हल्ला करू शकतो. एवढी कॅपॅसिटी वाढवली. काली 5000, काली 10,000. सज्जनो, आपला आजही भारत विश्वगुरु होऊ पाहते, विश्वगुरु. आणि त्या विश्वगुरुला आपल्याला माहिती नाही
आपण नुसताच विठ्ठल विठ्ठल करतो, पण आपली संस्कृती, इंडियन फिलॉसॉफी, द बेस्ट फिलॉसॉफी ऑफ ऑल दी वर्ल्ड, भारतीय तत्वज्ञान अख्ख्या जगात श्रेष्ठ आहे. आणि त्या तत्वज्ञानाचं आध्यात्मिक सुद्धा, पौराणिक सुद्धा, तत्वज्ञान सुद्धा, विज्ञान सुद्धा. बघा ना, भीमाने हत्ती फेकवला स्वर्गरोणीमध्ये, आणि तो हत्ती अजून बोलतो वरती फिरतोय. इम्पॉसिबल वाटलं. गेले 5257 वर्ष झाली त्या कालखंडाला, अजून कसं असेल. खरं वाटलं, हे बी तसंच वाटतंय. तुम्ही सांगा, आम्ही माल ताल फाल या भांगडीत का नाही घालत. सकाराम तुकारामनी काढली, तो तसाच गेला, याने बी तसंच गेले. मग हा आपण त्याच्याबद्दल मालच का. नंतर बोलू विठ्ठल आणि या कलाम साहेबांनी एवढी क्रांती केली का जगाचं डोळं आपल्याकडे लागलं. आणि आज या भाजी बी सगळे बनवू दे, तोपर्यंत रडतो जरा बाहेर नाही. त्याने आणला स्टँडवरती आणल्यानंतर त्याने पाहिलं, साहेब भारी मिशावाले दिसतात, इथला नाही कोणी, बरं का नाही. त्याने समजून दाढी बिडी भारी दिसते. बरं, मग तो तिने ताईने विचारलं, रत्नागिरी गाडी किती वाजता आहे. तो मला 5:55 वाजता. पप्प्याने बघितलं ते बाबाला, ते मिशा दाढी हल्ल्यानंतर हा पप्प्या रडायचा थांबला. पुन्हा फिरत 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 त्याने पुन्हा बोकाड वाचला. त्यांनी पुन्हा आले विचाराला, बाबा ती रत्नागिरीची गाडी किती वाजता आहे. ते म्हणतो 5:55 वाजता असं. आणि मग तिसऱ्या चौथ्या वेळेला आता टाइम होत आला, बोलतो तुम्हाला कुठल्या गाडीत जायचं. मला नाही कुठल्या गाडीत जायचं. मग आमचा पप्प्या आहे ना, तो रडतो, आणि तुम्ही 5:55 बोलताना ती दाढी मिशा भारी हलतात, आमचा पप्प्या गप राहतो बघून. तसं हे बुवा लोक येतात, आम्हाला हसवतात, खेळवतात, जरा बरं वाटतं. आणि गमती सांगणारा बुवा जवळचा वाटतो. विठ्ठल नीट पाहिला, जीवनाकडे पाहायचं. किती रे वय झालं या देहाचा. आज याला कधी आग लागेल पता आहे नाही वाटत. नाही, मग आपण नुसतं दुसऱ्याला सांगतो. मी म्हणतो जेवढं बाबा लोक येतात ना, त्यांना सांगायचं, बाबा आम्ही लई भारी आहोत म्हणून आम्ही इतके वर्ष सप्ताह करतो. फक्त आमच्यात गडबड करू, तू गडबड करू नको. आमची अशीच एकी ठेव. असाच सांत्वन करा आम्हाला सगळ्यांना. बरोबर बोध पर, चिंतन पर, नाम पर, भक्ती पर आणि मागणी पर आम्हाला असा व्यवस्थित समजून यायला पाहिजे. आणि देवाकडे मागायचाच असेल तर काय मागायचं. देई देव माझ प्रेमाचा जिव्हाळा, देई देव देवा
नामच प्रेमाचा जिव्हाळा, मुक्तीचा सोहळा अखंडित. मुक्तीचा सोहळा ना, ज्या त्याला अजप माहिती होईल, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचं भजन रोम न रोम करील, त्याचं भजन चराचर हरी शिवजी, आणि त्याचं भजन भगवान परमात्मा स्वतः. कारण अर्जुनाला बघण्याकरता नारद मुनी आले. नारद मुनी आल्यानंतर कृष्णांचा चोप, गडबड करू नको. अर्जुन झोपलेला, त्याच्या केसातून कृष्ण 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 सतत चालू. मनाला कृष्ण, पण सपाला अलगच आहे. कुठला मंत्र नाही माहिती. मग त्याला त्याच्या करता भक्ती बी माहिती व्हायला पाहिजे. आणि ती भक्ती कुठली? तिसरा चरण. निर्गुण
गायल्यानंतर पूर्वीच्या खाली रोगही बरे होत असतात, आज बी होतील. तुम्हाला कशाची आठवण आली नाही? पहा ना, भावाचे मथिले, भावाचं मंथन केले, निर्गुण संचले, याच्यामध्ये निर्गुणत्व केले, तेही उभे केले विटेवरी. आपला पांडुरंग आहे ना राजानो. बाकी ठिकाणी तीर्थ चांगलेच आहेत, आम्ही कुठल्याही तीर्थाची निंदा नाही करत, परंतु पंढरपूरला आलं, सद्गुरुनाथांचं दर्शन घेतलं, पूर्ण समाधान वाटत. आईचंही दर्शन घेतलं, पूर्ण शांती वाटत, पूर्ण आता काय सांगायचं, जावे त्याच्या वंशा. म्हणून आज सुद्धा आम्ही तिथे आल्यानंतर कार्यक्रम असला हा निमित्त आहे, पण पांडुरंग रायाचा दर्शन घडेल. संजय महाराज लेंगरी यांनी पहिला राऊत बाबांनी इथे कार्यक्रम ठेवला होता, ज्यांचे चिरंजीव आता आहेत, आणि दुसरा आता शिंदे महाराज या घराण्याने कुठेही मुंबईला अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा आमच्या गावाला यायचंय. म्हणतं बलवाडी म्हटल्यानंतर त्या राऊत बाबांचंच गाव आहे, आणि पुन्हा तुमचं मला सगळ्यांचं दर्शन झालं. ज्ञान सांगण्यासाठी नाही, पहिलेच तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला काय सांगायचंय, तुम्हाला काय सांगायचं, असं काही सांगून गेलं नसून गुरुदेव झालं काही काही. पण बाबा आम्ही आहे तसंच, पण माल का घालायचे असत. बोला विठाला विठाला. अकबराबादच्याकडे एक मोहम्मदजी आले, मोहम्मदजीने गळ्यात माळ घातलेली होती. अकबराबादच्या मोहम्मदजीला बोलले, काय रे तू हिंदू झाला का? हिंदू बिंदू नाही, पण मला रस्त्यात एक दृश्य पाहायला मिळालं, ते अलौकिक होते. म्हणजे कसं होत, काय झालं, काय रस्त्यात येताना दोन आकृत्या दिसल्या, आणि त्या यमदूतांच्या होत्या, आणि ते आपसात बोलत होते, आवाज ऐकायला येत होत, परंतु मी त्यांना पाहू शकत नव्हते. मग ते आपसात असं बोलत होते की आता बैलगाडी येईल घेऊन, बैलगाडीवाला, आणि तो या चिखलामध्ये ते बैल रुतील गाडी त्याची, आणि त्याच्यामध्ये आरी टोचतील. आरी कळलं का? आमच्या तिकडे परांडे म्हणतात. आणि ती टोचतील, आणि तो एक बैल उजव्या बाजूचा बैल काय करेल, पट्टा तोडील, आणि त्या गाडीवाल्यांच्या कुसाटामध्ये सिंग खुपसेल, आणि त्याला मारतील. त्याचा नेण्याकरता आम्ही यमदूत आले. असं आहे का? बरं, मग मला ते पाहायचंय. मोहम्मदजी बोल, मला ते पाहायचं. जसं भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राच्या डोळ्यावर अंगठे फिरवले, त्याला काही काळ दृष्टी दिली,
जसा शंकराचार्यांनी 7व्या शतकामध्ये आईला सांगितले, बेटा तुझे मोठे मोठे श्लोक मला नाही ऐकायला येत नाही, मला पाहता येत नाही. शंकराचार्यांनी त्या आईच्या डोळ्यावर अंगठे फिरवले. त्याच पद्धतीने माझ्या भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याच्या असा चढता तिलकाला नशीब फिरवल्या. अंगठ्यामध्ये खतरनाक ताकद आहे. विठाल विठाल. तिथल्या तिथेच त्या आकृत्या दिसायला लागल्या. आणि मग आता झाडाच्या आड लपून राहतो बघ. इतक्यात बैलगाडीवाला बैल घेऊन आला. बैल घेऊन आल्यानंतर त्याने सांगितलं की आता ही बैल आलं बघ. बोलतो हो. मग आता त्याला मारेल. मारल्यानंतर त्याच्या कुसाटामध्ये शिंग खुपसेल आणि हा मरेल. त्याला नेण्याकरता आम्ही आलेलो असं आहे का? तर तसंच झालं. त्यांनी चिखलामध्ये गाय बैलगाडी रुतली. रुतल्यानंतर यांनी फटकन काढावा म्हणून ती आरी टोचली. टोचल्यानंतर ती बैलांनी काय केलं, त्याला पाठी पट्टा तोडून कुसाटामध्ये त्याचा शिंग खुपसला. आणि शिंग खुपसल्यामुळे त्याला रेटीत 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 कुठं नेला, एका झुडपामध्ये नेला. झुडपामध्ये नेला तर तिथे त्याच यमदूताला नेता आलं. म्हणजे काय झालं, मग विष्णुदूत आले. म्हणजे काय झालं, काय तिथं तुळशीचा झाड होता, त्याचा स्पर्श झाला. त्या स्पर्श झाल्यामुळे यमदूताकडे त्याला प्राण नेता आलं नाही. मग विष्णुदूताने त्याला घेऊन गेला. मला नाही वाटत माझा मोक्ष मुक्ती मिळेल, परंतु मी या डोळ्यांनी पाहिला. नुसता त्या झुडपावरती पडला तर एवढा त्याला मार्ग मिळाला, तर मी गळ्यात माल का घालू नये. इव्हिल अँड सिव्हिल पॉवर. बोलता बोलता बरे, पण आम्हाला दिवस निघलं पाहिजेत ना रे. निघतील ना रे. डॉक्टरने सांगितलं ना, तू आता खाऊ लगेच बन, लगेच बन. हजारो येतात भाऊ दारू पिऊ नको. कोणी कोणाचं सांगून ऐकत नाही. आज ती चालूच त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बायकोने सांगितले, या 1000 रुपये घे, पण आमच्या मालकाला सांग एक पॅक घेतला तरी तू पुढे जगणार नाही. काय बोलतो, हो हे डॉक्टर भारी होता. घेतले खिशात टाकला. सांगितलं, साहेब तुमच्या लिव्हरला सगळं होल पडले. यांनी गाव जाऊन आतमध्ये बघितलं, दिला रेटून. आणि मग सांगितलं तू आता म्हणतो बंद, आजपासून बंद. बोलतो एवढा गुण कुठं आला डॉक्टरचा, ऐकतो म्हणून साधू संतांचा. आणि तुम्हाला तो बाबा लोकांनो, कधी गावात विना माळकरी मेला त्याच्या तोंडात तुम्ही तुळशी पत्र घालायला जायचा नाही. त्याने एवढे वर्ष केलेल्या पार्ट्या, त्याने एवढे वर्ष केलेला कुटाणा, त्याचा पाप पाला घारणाऱ्याच्या जामीन होतो ना तो. म्हणलं बाबा पहिले चांगला होता, आता का चबर चबर झाला. याने 3-4 लोकांच्या पाला घाला गेला. कुठला, तुळशीचा पाला. त्याला सांगायचं त्याच्याच पोराला पाला घालू दे, ते बोंबलत घालू दे, ना त्या गप राहून घाल, पण तूच घाल. आपण त्या भांगडीत पडायचा. दुसरं येतंय महाराज येत तुम्ही, हा मग त्याला बुवांची आठवण येत. मेला का माणूस टाल वाजवला बुवा, वास्तू शांतीला बुवा, पुन्हा परत आणखीन काही पूजा अर्चा असले का बुवा, सप्त्याला बुवा, आणि एखाद्याला बुवा चुकला तो बघ तुमचा हबप बघ तुमचा. त्याच्यापेक्षा आपल्या गाडीला डबल सायलेन्सर ठेवायचं आणि अख्खा ब्रह्मांड आपल्याला कसा आहे इठोबार शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतो,
तुका ब्रह्मांड
ब्रह्मांड पंढरी, अख्ख्या चराचरामध्येच पंढरी आमची झाली. देवाच्या दाटणी देवाला झाली आठणी. पहिला असतो अनुग्रह, दुसरा असतो प्रबोध, तिसरा असतो स्वरूपाची ओळख, चौथा असतो परोक्ष काय अपरोक्ष काय दृढ अपरोक्ष काय, मल काय विक्षेप काय आवरण काय, काशाय दोष काय, प्रतिभा काय, प्रज्ञा काय, स्मृती काय, स्फूर्ती काय, स्फुरण काय, मेघा काय, प्रगल्भता काय, ज्ञान काय, तत्वज्ञान काय, आत्मज्ञान काय, या सगळ्या गोष्टी ज्या डोक्यावर हात ठेवला जाताना इट इज नॉट अ जोक. ते काही हसण्या खेळण्याचा विषय नाही. ज्या वेळेला त्याच्या डोक्यावर हात ठेवला जाता त्याच्या सगळे कृपा 24,249 लहरी निघत असतात. 24 ते 249 ज्या डोक्यावर हात ठेवला जाताना त्याच्यातून प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती स्फुरण स्मरण सगळ्या शक्ती त्याला सेंट मध्ये पाठवल्या जातात. जसं माझ्या भीष्माचार्याने हात टिचवाला आला दुर्योधन, अरे इतके दिवस झालं पांडवांचं एक पण मरत नाही आणि आमचं तर असते असते निम्मे मेले बोलत. तातश्री तुम्ही नेमके आमच्या बाजून आहेत का त्यांच्या बाजून आहेत? मी तुमच्या बाजूने बोलतो. मग उद्या बघ म्हटलं काय करशील? उद्या एकही पांडव ठेवणार नाही. वर हात केला जसा भगवान श्रीकृष्णाने वर हात केल्यानंतर सुदर्शन बोट केल्यानंतर सुदर्शन चक्र तयार होत, तसा भीष्माचार्याने वर हात केला आणि 5 बाण त्यांच्या सोन्याचं तिथं हातावरती आला. ही उद्या 5 बाणाने 5 पांडवांना मारून टाकेन. तरी दुर्योधनाला खरा वाटा नाही. तरी दुर्योधन व्यवस्थित खोटा होता ना गडी तो. मला काही खरं वाटत. एक काम करा, ते बाण माझ्याकडे द्या. म्हणतो का नाही, उद्या युद्धाला जाताना देईन. इकडे या बाबाला आता विश्वात्मक देवी भगवान परमात्मा, अर्जुना तू झोपलेस काय? नाही बोलत देवा तुम्ही आहात ना म्हणून मला काळजीच नाही. नाही उठ उठ म्हणतो. काय उठ? उद्या तुम्ही 5ही नसणार तेव्हा तुम्ही असताना. होय, भीष्माचार्याने काय प्रतिज्ञा केलेल्या 5 बाण या अवकाशातून काढलेले ते सोन्याचं आहेत आणि त्या 5ही बाणांनी तुम्हाला 5ही पांडवांना मारणार आहे. असं आहे का? मग आता एकच काम, ते बाण म्हणतो याच्याकडे. कोणाकडे? दुर्योधनाकडे. बरं मग पुढं चल त्याच्याकडे. आताच देव होता म्हणून विजय झाले ते. मग चल आता म्हणतो. काय तो कसा काय देईल? अरे तुम्ही मागे त्यांना वाचवलं होतं आणि ते वाचवलं त्यांनी वरदान दिलं होतं. अर्जुना तू मागशील ते तुला मी देईन. तर आता ते 5 बाण त्याच्याकडे मागून घे. एवढ्या रात्री आले. इकडं आल्यानंतर पाहिलं का अर्जुना तुम्ही? हो म्हणतो. तुमचं बोललेलं वचन खरं आहे का? मागे वचन दिलं होतं वरदान काय मागेल ते तुला देईन. मग खरोखर दिसशील का? पहिलं वचनात गोवून घेतलं. वचनात गोवून घेतलं. म्हणतो होय नक्की मी युवराज आहे, मी राजा आहे, तू मागशील ते देईन. मग ते 5 बाण दे बोलत. 5 बाण हळूच मागून घेतलं. द्यावा लागला ना, वचन दिलेलं होतं ना. तसं आपलं ते 5 प्राण आहेत महापुरुषांनो. इतकी वर्ष तुम्ही ऐकलं, भाग्याच्या आहात. आणि त्यातल्या त्यात कारंडे साहेब, शिंदे महाराज, तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं. माझं भाग्य हे या सगळ्या महापुरुषांचं दर्शन झालं. बोलता बोलता कोणाचा अंतकरण दुखावला असेल, जास्त बोलणं झालं असेल ते क्षमा करा. चांगला असेल त्या सद्गुरुनाथांचा, पांडुरंगरायाचं, ज्ञानोबारायांचं, संतांचं आहे असा परम सत्य समजून घ्यायचं. आणि झालेली सेवा ज्ञानेश्वर
प्रकाशली दीप्ती या अभंगावरती वास्तविक कानपाठ डोलेपाठ नसताना गायनाचार्यांनी वाजवणाऱ्यांनी अति उत्तम तुम्ही गायलं सुद्धा, म्हणजे सलाम असो तुमच्या गाण्याला. मला वाटलं होतं हे कसं काय करतील, पण बाबा तुमचं नाव काय? शिवाजी. वा वा वा, शिवाजी महाराज होऊन गेले गाजव. आवाज दे बाबा. तुमचं काय नाव? सोपान. तुम्ही तुम्ही सदानंद. तुम्ही पुढं बोला ना. आता माईक मग तुम्ही तुमचं नाव बोलत. अरे वा, गुरुजी भरपूर आहेत. हे गुरुवर आहेत. पुन्हा पुढे तुम्ही दत्ता महाराज. पुढं पुढं अच्छा पुढं तुम्ही जाणते झाले मी इकडे आले.